नमस्कार मित्रांनो, विविधच चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवर काम करत असाल, तुमचा एक चॅनेल आहे, पण यूट्यूबवर काम करता करता चुकून एखादा फोटो असेल, व्हिडिओ असेल, चुकून एखादा तुम्ही जर वापरला आणि तुमच्या चॅनलवर जर स्ट्राईक आला तर खूप मोठं नुकसान होणार आहे. तुमचे चांगले सबस्क्रायबर असेल तर खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यांनी चॅनल तुमचा डिलीटसुद्धा होऊ शकतो. आपल्याला व्हिडिओ चांगल्या प्रकारे तयार करायचे आहेत. फोटो चांगले असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे काही व्हिडिओ असतात ते जे छोटे छोटे पार्ट असतात त्याच्यामध्ये व्हिडिओ असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा जो काही व्हिडिओ असणार आहे चांगल्या प्रकारे तयार होणार आहे. पण याच्यामध्ये महत्त्वाची भीती असते स्ट्राईकची. आता स्ट्राईकपासून आपल्याला वाचायचं आहे. वाचण्यासाठी मी तुम्हाला 5 वेबसाईट देणार आहे. 5 ज्या काही वेबसाईट आहे, यूट्यूबवर जे काही तुम्ही कंटेंट अपलोड करणार आहे ते संपूर्ण फ्रीमध्ये वापरता येणार आहे. 5 वेबसाईट असणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे कशा प्रकारे वापरायची आणि त्याच्यावरचे जे काही लायसन्स आहेत कशा प्रकारे असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण यूट्यूब असेल, ब्लॉगर असेल, याच्यासाठीचे जे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, पहिली जी वेबसाईट आहे ही stocksnap.io ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला कंटेंट संपूर्ण फ्रीमध्ये वापरता येते. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॉपीराईटचा काही विषयच येणार नाही. याच्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी दिलेले आहे फ्री फ्रॉम कॉपीराईट. हे तुम्हाला फ्रीमध्ये वापरता येणार आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला फोटो पाहिजे ते तुम्हाला सर्च करायचे. हे फक्त फोटोसाठी असणार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, व्हिडिओसाठी मी दुसऱ्या पण पुढे वेबसाईट सांगितले ते सुद्धा पाहून घ्या. याच्यामध्ये खाली पाहू शकता, खाली इमेजेस दिलेले तुम्हाला, म्हणजे जे इमेजेस पाहिजे तुम्ही ते वापरू शकणार आहेत. आता याच्यामध्ये समजा मला दुसरे इमेजेस पाहिजे, हे नको आहेत मला माझ्या सोयीनुसार त्याच्यामध्ये इमेजेस सर्च करायचे आहेत. आता जो फोटो तुम्हाला पाहिजे तो याच्यामध्ये सर्च करायचा आहे. समजा कॅट फक्त टाकतो, कॅटचे मला फोटो पाहिजे सेपरेट. सर्च करायचे, टाईप करून एंटर केले. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. वरती या ठिकाणी पाहू शकता डॉग दिले, फ्रेंड्स, पेट, ॲनिमल. या ठिकाणी क्लिक करायचे, त्याचे फोटो तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाणार आहे. हे पहा, क्लिक केलं ॲनिमलला क्लिक केल्यानंतर हे पहा या ठिकाणी इमेजेस आलेले आहेत. आता याच्यामध्ये इमेजेस डाउनलोड करायचे. डाउनलोड करताना काय करायचं आहे, हे वरचे जे स्टार केलेले आहेत हे पहा या ठिकाणी दिलेले स्टार केलेले आहेत. हे स्टार केलेले फोटो घ्यायचे नाही आहे. ते आय स्टॉकचे इमेजेस आहेत, हे पेड फोटो असणार आहे. याच्यामध्येच तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी वरती पाहू शकता स्टार दिलेला आहे. स्टार ज्या ठिकाणी ते फोटो सोडून द्यायचे तुम्हाला आणि खाली यायचे. हे पहा या ठिकाणी जे काही फोटो बाकीचे दिलेले त्याला विदाऊट स्टार आहे, म्हणजे हे तुम्हाला फ्रीमध्ये वापरता येणार आहे. आता याच्यापैकी जो फोटो पाहिजे त्याला क्लिक करायचे. हे पहा क्लिक केलेलं आहे. क्लिक झाल्यानंतर खाली यायचे. याच्यामध्ये पिक्सलमध्ये साईज दिलेली आहे, MB मध्ये साईज दिली, फोटोची साईज किती असणार आहे याच्यामध्ये क्लिक करायचे आणि तो फोटो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. हे पहा अशा प्रकारे हा फोटो ओपन झालेला, डाउनलोड झालेला फोटो ओपन केला मी. हे पहा त्याची क्लिअरिटी एकदम HD क्वालिटी, एकदम क्लिअर फोटो आलेला आहे. हे पहा हे संपूर्ण फोटो तुम्हाला फ्रीमध्ये वापरता येणार आहे. हे पहा कट केले. याच्यामध्ये पुन्हा होमला यायचं आहे. होमला आल्यानंतर फ्री फ्रॉम कॉपीराईट या ठिकाणी क्लिक करायचे तुम्हाला, म्हणजे लायसन्सच्या डिटेल्स दिसते रे. तुम्हाला फोटो कशा प्रकारे वापरता येणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली. या ठिकाणी पाहू शकता डाउनलोड द इमेज फाईल, डाउनलोड करता येणार आहे, पब्लिश करता येणार आहे, रिवाइज, कॉपी, अल्टर अँड शेअर हे करता येणार आहे तुम्हाला. यूज द इमेज इन बोथ पर्सनल अँड कमर्शियल कंटेस्ट, हे इमेजेस तुम्हाला संपूर्ण फ्रीमध्ये वापरता येणार आहे. पुढची जी वेबसाईट आहे अनस्प्लॅश आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कंटेंट हे फ्रीमध्ये मिळणार, म्हणजे जे काही फोटो आहेत ते संपूर्ण तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये हे पहा खाली पाहू शकता हे फोटोज दिलेले आहेत, कोणते कोणते असणार आहे संपूर्ण दिलेले आहेत. हे फोटो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. कोणताही फोटो असेल त्या फोटोला तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे डाउनलोड करण्यासाठी त्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर वरती डाउनलोडचं बटन दिलेलं आहे, खाली त्याचा लायसन असणार आहे, म्हणजे फोटो तुम्हाला कशा प्रकारे वापरता येणार आहे या ठिकाणी लायसन दिलेले आहे. हे पहा लायसन अंडर द अनस्प्लॅश या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे, म्हणजे लायसनच्या डिटेल्स तुम्हाला पाहता येणार आहे. आता याच्यामध्ये वरती पाहू शकता लायसन दिलेले.
फक्त तुम्हाला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर ट्रान्सलेट टू मराठी, मराठी नसेल तर मराठी सिलेक्ट करून घ्या, मराठी त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. हे पहा संपूर्ण मराठीमध्ये आलेले. आता याच्यामध्ये पाहू शकता लायसन काय काय दिलेले. एकदा डाउनलोड करा, अमर्यादित वापरा, कायमचे. हे पहा कायमचं तुम्हाला वापरता येणार आहे. व्यावसायिक आणि गैरव्यावहारिक हेतू, इमेजेस क्रेडिटची आवश्यकता नाही, म्हणजे तुम्ही अल्टरनेटिव्ह जे टेक्स्ट देता त्याची काही गरज नाही आहे. आता याच्यामध्ये खाली तुम्ही पाहू शकता काय परवानगी नाही, परवानगी कशासाठी नाही आहे हे पहा. या ठिकाणी पाहून घ्या, हे नियम दिलेले, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वापरता येणार नाही, कुठं कुठं वापरता येणार नाही ते दिलेले. हे सुद्धा तुम्हाला चेक करून ते फोटो वापरायचे. आता याच्यामध्ये फोटोची क्वालिटी कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा एकदा पाहून घ्या. समजा याच्यामध्ये मी फक्त वॉलपेपरला सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर हे पहा खाली वॉलपेपर आलेले. याच्यामध्ये तुम्हाला वॉलपेपर एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला क्लिअरिटी चेक करायची. एक फोटो क्लिक केला मी, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे डाउनलोड फ्री. या ठिकाणी क्लिक केले. हे पहा फोटो ओपन झालेला आहे. ओपन झाल्यानंतर त्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता, म्हणजे क्लिअरिटी कशा प्रकारे आलेली. हे पहा हे क्लिअरिटी HD क्वालिटी आहे, चांगल्या प्रकारे आलेली. हे फोटो तुम्हाला यूट्यूबवर असेल, ब्लॉगरवर असेल, कोणत्या ठिकाणी वापरायचे असतील वापरता येणार आहे. विदाऊट अल्टर कंटेंट असणार, म्हणजे कॉपीराईटचा विषय तुम्हाला काहीच येणार नाही. झाल्यानंतर कट करायचे, या ठिकाणी क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुढची वेबसाईट दिलेली पिक्साबे. पिक्साबेची जी काही वेबसाईट आहे बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल, कारण याच्यावरचं जे काही कंटेंट आहे बऱ्यापैकी यूट्यूबवर आहेच. आता याच्यावर तुम्हाला सर्च करायचं आहे, जे कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल ते या ठिकाणी सर्च करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फोटो, व्हिडिओ, म्युझिक, साऊंड इफेक्ट संपूर्ण जे आहे फाईल असेल संपूर्ण डिटेल तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. जे काही कंटेंट पाहिजे टोटल फ्रीमध्ये मिळणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचे, जे पाहिजे तुम्हाला ते सर्च करायचे. याच्यामध्ये समजा मला व्हिडिओ पाहिजे, फोटो तर आपण आत्ता पाहिलेलेच, 2 वेबसाईट फोटोसाठी होत्या. आता ही तिसरी वेबसाईट आहे, याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओ कशा प्रकारे येते, व्हिडिओला क्लिक केले मी. आता याच्यामध्ये आपल्याला ग्रीन स्क्रीनचे जे काही व्हिडिओ असतात ते आपला व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, ग्रीन स्क्रीन, फक्त ग्रीन स्क्रीन टाकलेलं आहे. हे पहा क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर ग्रीन स्क्रीनचे जे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवले जाणार आहे. आता याच्यामध्ये वरती पाहू शकता, वरची जी स्पॉन्सरची दिलेली आय स्टॉकचं ही लाईन वरची सोडून द्यायची तुम्हाला. त्याच्या खालचे जे काही व्हिडिओ आहेत हे तुम्हाला वापरता येणार आहेत. हे पहा जे काही व्हिडिओ तुम्हाला वापरता येणार आहे अशा प्रकारे तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला ॲड करता येणार आहे. क्रोमा की ग्रीन स्क्रीन काय ऑप्शन असेल ते टिक मार्क करून तुम्हाला ते ग्रीन स्क्रीन ही काढून टाकून तुम्हाला तो व्हिडिओ वापरता येणार आहे. हे पहा खाली अजून दिलेले. समजा याच्यामध्ये यूट्यूबचं आपल्याला सबस्क्रायबरचं बटन जे असतं ते पाहिजे. समजा काय करायचं आहे, यूट्यूब तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी खाली यायचे. खाली तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला दाखवले जाणार आहे. हे पहा यूट्यूबचं आलेलं आहे, सबस्क्राईबचं बटन आलेलं आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. हे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करता येणार आहे. हे पहा आता माझ्या चॅनलवर जे काही तुम्ही बटन पाहताय, सबस्क्राईबचं जे काही बटन येते ते मी याच्यामधनंच ॲड केलेलं आहे. याच्यामधनं फक्त तुम्हाला क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचे. आता समजा याच्यामध्ये मला हाच व्हिडिओ पाहिजे, या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर वरती डाउनलोडचं बटन आहे, या ठिकाणी क्लिक करायचं. तो व्हिडिओ तुमचा डाउनलोड होणार आहे. याच्यामध्ये साईज दिलेले आहेत. या ठिकाणी साईजला क्लिक करायची, जी साईज तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि डाउनलोडला क्लिक करायचं. हे पहा अशा प्रकारे बटन ॲड झालेले आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे. कट करायचं. आता याचं लायसन पाहिजे आपल्याला, म्हणजे लायसन कशा प्रकारे असणार आहे, तुम्हाला वापरता येणार आहे की नाही. आता या ठिकाणी तुम्हाला लायसनचं बटन दिलेलं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं किंवा हे कट करायचं. याच्यामध्ये कंटेंट लायसन या ठिकाणी क्लिक करायचं. तुम्हाला वापरता येणार आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. यूज कंटेंट फॉर फ्री, याच्यामध्ये फ्रीमध्ये वापरता येणार आहे तुम्हाला. हे पहा या ठिकाणी क्रेडिटसुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही, या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला वापरता येणार आहे. त्याचबरोबर मॉडिफायसुद्धा करता येणार आहे. आणि काय करता येणार नाही ते या ठिकाणी दिलेलं आहे. पहा म्हणजे तुम्ही या वेबसाईटचे जे काही फोटो असतील, व्हिडिओ जे काही फाईल आहेत
तर तुम्ही सेलसाठी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या वेबसाईटवर तुम्ही सेलसाठी वापरू शकणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त हे जे वापरायचं आहे तुमच्या कामासाठी फ्रीमध्ये तुम्हाला वापरता येणार आहे. जर ज्यांना समजत नसेल मग या ठिकाणी राईट क्लिक करायचे, मराठीला क्लिक करा, मराठीमध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहता येणार आहे. समजा जर तुम्हाला यूट्यूबचा जो काही इंट्रो आहे तो पाहिजे असेल, म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगला जो काही व्हिडिओ येतो म्हणजे डिझायनिंगमध्ये तुमचा लोगो असतो, नाव असतं, हे संपूर्ण तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं, या ठिकाणी यूट्यूब इंट्रो हे पहा खाली आलेलं आहे यूट्यूब इंट्रो व्हिडिओ, या ठिकाणी क्लिक करायचं. जे पाहिजे ते क्लिक करा, कोणतं पाहिजे ते क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली यायचे. याच्यामध्ये फाईल आलेल्या आहेत, इंट्रोचे ज्या काही फाईल आहेत हे फाईल आलेल्या आहेत. फाईल नको आहे आपल्याला, आपल्याला व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओमध्ये क्लिक करायचं, याच्यामध्ये जायचं आहे, या ठिकाणी व्हिडिओला क्लिक करायचं. याच्यामध्ये वरची लाईन सोडून द्यायची, खाली यायचे. हे पहा या ठिकाणी व्हिडिओ संपल्यानंतर थँक्स फॉर वॉचिंग अशा प्रकारे जर तुम्हाला पाहिजे असेल ॲड करता येणार आहे. या ठिकाणी खाली पाहू शकता इंट्रो दिलेले आहेत. ज्या प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करता येणार. बऱ्याचशा डिझाईन आहेत, तुम्हाला जे पाहिजे ते शोधून घ्या. हे पहा हे पहा याच्यामध्ये तुम्ही लोगो ॲड करू शकता तुमचा. हे पहा अशा प्रकारे इंट्रो आहे. हे पहा अशा प्रकारे पण आहे. मध्ये फक्त काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी लोगो ॲड करायचं आहे, थोडी एडिटिंग करायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लोगो ॲड करायचे. हे पहा याच्यामध्ये पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची वेबसाईट पाहूया. त्याच्यानंतर पुढची वेबसाईट आहे pixels.com. ही वेबसाईट असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला फोटो असणार आहे, फोटो आणि व्हिडिओ हे दोन्ही तुम्हाला सर्च करता येणार आहे. फोटो आणि व्हिडिओ सर्च करण्याआधी आपण लायसन पाहूया, लायसन याच्यामध्ये वापरता येणार आहे किंवा नाही ते. आता काय करायचं आहे, लायसनला क्लिक करायचं आहे तुम्हाला वरती. लायसनमध्ये या ठिकाणी पाहू शकता परमिशन आपल्याला कशा कशाची. हे पहा ऑल फोटो अँड व्हिडिओ पिक्सेल्स आर फ्री टू यूज, म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला वापरता येणार आहे. कॉपीराईट द्यायची गरज नाही आहे तुम्हाला आणि मॉडिफायसुद्धा याच्यामध्ये करता येणार आहे. जे बाकीच्या वेबसाईटला आपण पाहिलं तेच संपूर्ण डिटेल आहे, फक्त तुम्ही एकदा पाहून घ्या. जर तुम्ही याच्यावरनं इमेजेस वापरत असाल तर एकदा फक्त तुम्हाला लायसन चेक करायची. लायसन चेक करा, त्याच्यानंतर वापरायला सुरुवात करा. त्याच्यानंतर आता आपल्याला इमेजेस किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर काय करायचं, या ठिकाणी सर्च करायचे. समजा यूट्यूबचे शोधू आपण. यूट्यूबला क्लिक केले. क्लिक केल्यानंतर यूट्यूबसाठी जे काही फोटो आहेत म्हणजे जे सर्चिंग केले आपण त्यानुसार या ठिकाणी फोटो दाखवलेले आहेत. जे फोटो तुम्हाला ठीक वाटतात क्लिक करायचे आणि डाउनलोड करून घ्यायचे. हे पहा भरपूर सारे फोटो आहेत याच्यामध्ये. बॅकग्राऊंड पाहिजे, व्लॉग, बिझनेस कशासाठी पाहिजे तुम्हाला ते सिलेक्ट करता येणार आहे. समजा व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला क्लिक करायचे आणि एंटर करायचे, सर्च करायचे. त्याच्यामध्ये सर्च केल्यानंतर हे पहा या ठिकाणी हा व्हिडिओ आलेला आहे. हे पहा अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड करू शकणार आहे. हे पहा अशा प्रकारे सुद्धा आहे यूट्यूबचा. बरेचसे तुम्हाला प्रकार पाहायला मिळतील याच्यामध्ये. जे तुम्हाला एडिटिंग करता येते तो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे, त्याच्यामध्ये ते एडिटिंग करून घ्यायचे. हे पहा ही चौथी वेबसाईट होती. शेवटची अजून एक वेबसाईट आहे ती एक पाहून घेऊया. शेवटची जी काही वेबसाईट आहे ही शॉपिफायची असणार आहे. म्हणजे शॉपिफायची तुम्ही वेबसाईट पाहिली असेल, शॉपिंगसाठीची जी काही वेबसाईट आहे त्यांचीच ही वेबसाईट असणार आहे. याच्यावर यांनी स्टॉक इमेजेस हे फ्रीमध्ये दिलेले आहेत. या ठिकाणी वरती दिलेले आहे, या ठिकाणी दिलेले पाहून घ्या, फ्री स्टॉक फोटो अँड रॉयल्टी फ्री इमेजेस. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही, टोटली फ्रीमध्ये असणार आहे. हे पहा या ठिकाणी इमेजेस वगैरे आहे. तुम्हाला कशा प्रकारचे इमेजेस पाहिजे हे सिलेक्ट करायचे. समजा मला फिटनेसचे पाहिजे, या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर खाली यायचे. या ठिकाणी पाहू शकता फिटनेसचे जे काही फोटो आहेत संपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत. कोणते कोणते ते पहा या ठिकाणी पाहून घ्या. फोटोला क्लिक करायचे आणि डाउनलोड करायचे. समजा हा फोटो मला पाहिजे, या ठिकाणी क्लिक केलं मी. क्लिक केल्यानंतर डाउनलोड फ्री फोटो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे.
फोटो इज डाउनलोडिंग नाव, तुम्हाला ईमेल आय डी द्यायची गरज नाही आहे, फोटो तुमचा डाउनलोड होणार आहे. या ठिकाणी पाहू शकता फोटो डाउनलोड झालेला आहे. हे पहा क्लिअरिटी सुद्धा चांगल्या प्रकारे आलेली. अशा प्रकारे तुम्हाला कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये वापरता येणार आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला जर काही शंका असेल, समजा फोटो डाउनलोड करताना जर काय अडचण येत असेल, वेबसाईटची जर काही कॉपीराईटमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आता मी तुम्हाला 5 वेबसाईट दिलेल्या आहेत. त्या संपूर्ण वेबसाईट टोटली फ्री आहेत. तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूबसाठी कंटेंट वापरता येणार आहे. आणि जर तुमचा ब्लॉग असेल तर ब्लॉगवर तुम्हाला पोस्टसुद्धा करता येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे टोटल 5 वेबसाईट आहे. 5ही वेबसाईटच्या लिंक मी खाली कमेंटमध्ये दिले, कमेंटमधून तुम्ही ओपन करू शकता. त्याचबरोबर याच्यावरचं जे काय कंटेंट असणार आहे, फोटो व्हिडिओ, हे डाउनलोड करून तुम्हाला यूट्यूबवर असेल किंवा ब्लॉगरवर असेल, दोन्ही ठिकाणी तुम्हाला वापरता येणार आहे. आणि याच्यामुळे तुमचा जो काही व्हिडिओ असणार आहे चांगल्या प्रकारे तयार होणार आहे, म्हणजे प्रोफेशनल वाटणार आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीफार एडिटिंग करून घ्यायची, चांगल्या प्रकारे एडिटिंग करावी लागणार आहे त्याच्यात. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत यूट्यूबसाठी असेल किंवा ब्लॉगरसाठी असेल, याचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. समजा एखादा मराठी ब्लॉगर असेल पण त्याला जमत नाही, कशा प्रकारे काम करायचे, काय अडचण वाटत असेल, त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण त्यांना हे व्हिडिओ पाहून थोडीफार मदत होणार आहे. थँक्यू.